कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी बोलवलत मला? मोहन, उद्याच्या मीटिंगसाठी प्रीतमवर अवलंबून राहून नाही चालणार आहे। तो सकाळी उठेल की नाही हीच शंका वाटते मला, त्यामुळे ते तूच हँडल कर। हां ठीक आहे, उद्याची मीटिंग मीच कंडक्ट करतो। ठीक आहे। सासू मॉम, आय एम सॉरी, बिझी आहात का तुम्ही? काही महत्वाचं होतं का? हो, ॲक्च्युली इम्पॉर्टंटच आहे तसं। बोल। सासू मॉम, बंगलो बाहेर जो ड्रंक मॅन आला होता ना, जो खूप दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करत होता, तो ड्रंक मॅन आदित्य होता। दिशा, आपण सगळे तिकडे हजर होतो, तूही बघितलंयस। प्रीतम दारू पिऊन आला होता, आदित्य नाही। आय नो सासू मॉम, आय अंडरस्टँड। मी कन्फर्म करूनच बोलते। आपण जेव्हा बाहेरून सगळे निघत होतो तेव्हा मी थांबून प्रीतम सोबत बोलले, तेव्हा प्रीतम एकदम नॉर्मल होता। त्याने आदित्यला सेव्ह करण्यासाठी ड्रंक असल्याचं नाटक केलं सगळ्यांसमोर। आय स्वेअर सासू मॉम, प्लीज विश्वास ठेवा, तो ड्रंक मॅन आदित्यच होता। दिशा, तो आदित्य किर्लोस्कर आहे। मी आत्ता जरी त्याच्याशी बोलत नसले तरी माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे। तो असं कधीच वागणार नाही। आय नो सासू मॉम, आय अंडरस्टँड। मला माहिती आहे याआधी आदित्यने असं काही केलं नसेल, म्हणून कदाचित तुमचा विश्वास बसत नसेल, पण सासू मॉम बघा ना, जिथे आदित्यने ॲडशूट सारखी इतकी मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली, तिथे आदित्य काहीही करू शकतो। मोहन अंकल, सासू मॉम, हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, आपण एक काम करूया, आपण आदित्यच्या रूम मध्ये जाऊन चेक करूया। तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितल्यावर तर विश्वास बसेल ना तुमचा। बंगलो बाहेर जो ड्रंक मॅन आला होता ना, जो खूप दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून तमाशा करत होता, तो ड्रंक मॅन आदित्य होता। मोहन, तू आज जाऊन बघ। वहिनी दिशा जे म्हणते ते खरं असेल तर ते मला बघवणार नाही, तू बघ। ठीक आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।